नमस्कार मित्रांनो, माझे नाव कार्तिक महेश बिचवार आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव असे आहे. मी इयत्ता 7वी या वर्गामध्ये शिकत आहे. मी आज एक पुस्तक वाचले आहे. त्याचे नाव आहे छत्रपती राजा शिवाजी भाग 6. या पुस्तकाचे लेखक आहेत प्र. ग. सहस्त्रबुद्धे. या पुस्तकाची किंमत आहे 60 रुपये. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी व राज्यकारभाराविषयी व शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत याच्याविषयी खूप अशा सुंदर माहिती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या गडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची यांची आई जिजाऊ माता यांच्याविषयी, शहाजीराजे यांच्याविषयी व त्यांचे पुत्र संभाजीराजे यांच्याविषयी हिच्यामध्ये खूप अशी काही माहिती मिळालेली आहे. हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाधव सर यांच्याशी संपर्क साधावा. हे पुस्तक खूप छान व खूप सुंदर आहे. हे पुस्तक मला खूप आवडले आहे. या पुस्तकातून मला शिवाजी महाराज व त्यांच्या स्वराज्याविषयी अशी खूप माहिती मिळाली आहे. हे पुस्तक मला खूप आवडले आहे. हे पुस्तक खरंच खूप सुंदर व खूप अतिशय छान आहे. हे पुस्तक शिवाजी महाराज या पुस्तकामध्ये एक पहिला धडा आहे ज्याचं नाव आहे राज्याभिषेक. शिवाजी महाराजांना राजापद देताना त्यांचं सर्वात आधी घुश्मेश्वर इथे राज्याभिषेक केला. तेथे शिवाजी महाराजांची कणगुळी तोडून येथे पिंडीवर टाकली होती. शिवाजी महाराजांच्याविषयीच्या खूप छान व खूप सुंदर गोष्टी आहेत. तुम्हालाही हे पुस्तक आवडत असेल तर तुम्ही जाधव सर यांच्याशी संपर्क साधावा. राज्याभिषेक 350 वर्षाच्या भयानक गुलामगिरीनंतर लहानशा भूमीला काय होईना शिवरायांनी स्वराज्य मिळवून दिले. अधर्माचे शासन संपले. आता धर्माचे सर्वमान्य शासन सुरू झाले. किल्ल्यावर भगवा झेंडा फडकू लागला. प्राचीन राजनीतिशास्त्रात सांगितलेली अष्टप्रधान पदवी शिवाजी महाराजांनी अंमलात आणली. हे सर्वप्रथम सांगितलेले स्वीकारले. सद्गुणी, सदाचारी आणि एकनिष्ठ होते. मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान म्हणतात मुख्यमंत्री होते. अनाजी पंत यांना पंत सचिव म्हणजे मुख्य कार्यवाहक नेमण्यात आले. हंबीरराव मोहिते यांना सेनापती पद देण्यात आले होते. त्र्यंबक पंत सुमंत यांच्याकडे व्यवस्थापन कार्य सोपविण्यात आले. रामचंद्र पंत आत्महत्याकडे परराज्यकीय व्यवहार सोपविण्यात आली. दत्ताजी पंताकडे गुप्त आणि प्रकट सल्लामसलतीचे काम व्यवहार सोपविण्यात आला. दत्ताजी पंताकडे रघुनाथराव पंडितांकडे धर्मशास्त्र आणि राजनीती याची खात सोपविण्यात आली. विराजी पंत मुख्य न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले. पत्रलेखनाचे कार्य बाळाजी आवजीकडे सोपविण्यात आले व
म्हणून चिमणाजी आवर्जीची नियुक्ती करण्यात आली व हे सर्व शिवाजी महाराजांचे पंत होते. यांना सर्व राज्यकारभार सोपविण्यात दिला होता.